स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे प्रगती कदम. तर मी आज बनवणार आहे आहोचं मंगळसूत्र. तर मी आहोचं हे असं पेंडंट घेतलेलं आहे. हे 2 रेड कलरचे क्रिस्टल, परत हे मंगळसूत्रासाठी चेन घेतलेली आहे 36 इंचाची, 0.3 mm वायर, परत हे पेंडलसाठीच वायर घेतलेली आहे, आणि हे कटर आणि पकड तर लागणारीच वस्तू आहे. तरी मी हे तार घेतलेली आहे. तर आपल्याला आता आहोचं पेंडंटपासून मंगळसूत्र बनवण्यासाठी आपल्याला हे फुल करून घ्यायचे आहे. मी हे व्हाईट कलरचा मोती आणि गोल्डन कलरचा एक मणी घालून घेते. तर हे बघा, हे असं पॅक करून घ्यायचं. परत डबल हे असंच व्हाईट कलरचा मोती आणि गोल्डन कलरचा मणी. तर मी 2 असे हे मोती बनवून बसवून घेतलेले. तर मला असे 10 मणी बसवून घ्यायचे. तर हे आपले 7 मणी बसलेले आहेत. त्यानंतर आपल्याला 3 मणी ॲड करून घ्यायचे. तर मी ते 3 मणी ॲड करून घेते. हे बघा, असं 10 मणी माझी काय झाले. आता आपल्याला हे फुल पॅक करून घ्यायचं आहे. तर हे बघा, मी ह्याच्यामध्ये ॲड करून हे फुल असं पॅक करून घेते. आणि नंतर परत हे आपल्याला ह्यामध्ये क्रिस्टल ॲड करायचं आहे. तर मी आता क्रिस्टल ॲड करून घेते. असं आपल्याला क्रिस्टल बसवून घ्यायचं आहे. परत हे असं करून आपल्याला व्हाईट कलरचे मोती रॅपिंग करून घ्यायचे आहेत पूर्णपणे. हे बघा, असं रॅपिंग करायचं आहे. हे मी पूर्ण असं रॅपिंग करून घेतलेलं आहे. आता मला ह्यामध्ये एक गोल्डन कलरचा राऊंड घ्यायचा आहे. गोल्डन कलरचे जो मणी आहेत ना, त्याचा राऊंड घ्यायचा आहे ह्याच्यावरनं. तर आपण ते राऊंड करून घेऊ. गोल्डन कलरचा राऊंड घेण्यासाठी मी हे गोल्डन मणी ओवून घेतलेले आहे वायरमध्ये. तर असे ह्याला गोल आकार देऊन घ्यायचा, आणि हा फर्स्टवाला मणी आहे ना, त्यामधून हे तार बाहेर काढून घ्यायची. तर हे बघा, हे तार बाहेर निघालेली आहे. तर हे पूर्ण अशी ह्याची फिनिशिंग येण्यासाठी हे वायर इकडं ओढून घ्यायचं. तर आता आपण हे क्रिस्टलचे पूर्ण असं गोल ह्याने फिनिशिंग येण्यासाठी आपण ह्याला रॅपिंग करून घेऊ. तर हे बघा, असं आपण आता रॅपिंग करायला सुरुवात करू. माझं वायर थोडंसं कमी पडलेलं आहे, त्यामुळं तरी पण तेवढ्या वायरमध्ये माझी रॅपिंग होऊ शकते. तर आपले फ्लावरचं पूर्णपणे असं रॅपिंग झालेलं बघा ना, फिनिशिंग किती छान दिसत आहे. तर पूर्ण सेम आता आपल्याला आणखीन एक हे असंच बनवून घ्यायचं आहे. तर आपण हे पूर्णपणे हे एक असं बनवून घेऊ फूल. तर हे आहोचं पेंडंटच्या साईडला हे 2 फूल असे इथं आहोचं पेंडंट बसणार, इकडे एक फूल, इकडे एक फूल. आपले दोन्ही पण असे फ्लावर तयार करून झालेले. तर आपण हे आता हे पेंडंट हे फ्लावर त्यात आपण जॉईंट करून घेऊ. पेंडंट तयार करून घेऊ.
आता हे आपण हे रॅपिंग करून घेऊ. जमलं हे असं आता रॅपिंग करायचं आपल्याला. परत हे सोडायचे 2. ह्यामध्ये हे रॅपिंग करताना ही तार कंपल्सरी ठेवायची. तर हे बघा, हे आपण हे इकडून घेऊ, ह्या मोत्याच्या खालून घेऊ, तारला असं रॅपिंग करून घ्यायचं. परत हे पण तसंच. परत इथं पण तसंच. आता आपल्याला आहूचं जे पेंडन आहे ना, हे आता हे आहूचं पेंडन असं बसवून घ्यायचं होतं. तर ते पण तसंच रॅपिंग करायचं. तार असं घालायची. तर हे आपलं हे आहूचं नाव पूर्ण असं आपण रॅपिंग करून घ्यायचं छान पद्धतीने. हे बघा, माझं रॅपिंग होत चाललेलं आहे वायर. मग आता हे पूर्णपणे असं फिट्ट बसलेलं आहे. तर आपले हे 2 असे हे फ्लॉवर आपण जे बनवलं ते आहू नावाला जॉईंट करून झालेले आहेत. तर आपण आता हे मंगळसूत्राची चेन ह्याला जोडून घेऊ. तर हे बघा, असं आता मी पेंडन जोडून घेत आहे. तर दोघं हे साखळी बरोबर करून बघायचं, अशी चेन बरोबर आहे का ती. हे बघा, आता आपण हे इथं असं हे पेंडन बसवून घेऊ. तर हे बघा, आपल्याशी ही वर मंगळसूत्राचे चेन जोडून झालेले आहे. बघा ना, किती छान असं मंगळसूत्र दिसत आहे. हे बघा, किती छान दिसत आहे. तर आपण ह्याची कानातले पण बनवून घेऊ. गाईज, आपलं पूर्ण असं मंगळसूत्र तयार झालेलं आहे. बघा तर किती छान दिसत आहे मंगळसूत्र. हे बघा, किती छान दिसत आहे. आणि त्यावरच्या आपल्या इयरिंग पण झालेले आहेत. तर बघा ना, किती छान दिसत आहेत इयरिंग. हे बघा, नाजूक अशा छोट्याशा कानाला किती छान दिसत आहे. तर तुम्हाला पाहिजे असेल तर मी स्क्रीनवर नंबर देईल, त्या नंबरवर ऑर्डर करू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.